मी माझ्या फॉलोअर्सची माफी मागतो, कारण मी इथून पुढे पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियनवर बोलणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला फॉलो केलं की हा पोरगा बोलतोय, हा पोरगा आवाज उठवतोय, पण आता मी ठरवलंय की मी यातली कोणतीही गोष्ट करणार नाही. आज मी तुम्हाला हे पण म्हणणार नाही की तुम्ही मला फॉलो करा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय झालं का 10,000 फॉलोअर्स झाल्यानंतर हा माजलाय, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या मागे कोणताच मोठा सपोर्ट नाहीये. ना कुठली पार्टी मला स्पॉन्सर करते, ना मी कुठल्या धर्माचा प्रचार करतो. आता तुम्हाला वाटत असेल की आहेत की 10,000 फॉलोअर्स, पण मला सांगा की माझ्या 10,000 फॉलोअर्स मधले किती फॉलोअर्स असे जे माझ्या एका आवाजावरती रस्त्यावर उतरतील. माझ्या मते तर बोटावर मोजणे एवढे पण नसतील, कारण कित्येक लोक मला फॉलो करतात कारण मी बोलतो, चांगलं बोलतो, खंबीर आवाजात बोलतो. त्यांना माझं बोलणं आवडतं किंवा ते पर्टिक्युलर पार्टीच्या अगेन्स्ट, पण ती लोक कधीच माझ्या एका आवाजावर माझ्या मागे सपोर्ट सिस्टम म्हणून उभे राहणार नाही. माझाच एक मित्र आहे ज्याच्यावर FIR झालाय आणि ती केस व्हॅलिड देखील नाहीये, पण समोरच्या पार्टीकडे पॉलिटिकल सपोर्ट असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या माणसाचा आवाज आपण दाबायचा, आणि त्यामुळे माझ्या मित्रावर त्या लोकांनी मानहानीची केस दाखल केली. ऍट दी एंड त्याच्या वाट्याला काय आलं तर पोलीस स्टेशनच्या चक्रा. या 10,000 फॉलोअर्स मधले किती फॉलोअर्स आहेत जे जागृत आहेत, किती फॉलोअर्स आहेत जे मला पूर्णपणे सपोर्ट करतात, जे माझ्यासाठी ग्राउंडवर पण उतरू शकतात, किती फॉलोअर्स असे आहेत जे धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन वोट देतात, किती फॉलोअर्स असे आहेत जे डेव्हलपमेंटला वोट देतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या क्रायटेरियाज मध्ये बसणारी लोक पण बोटावर मोजण्यासारखे असतील. माझा विचार धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जिवंत ठेवण्याचा आहे, पण रियालिटी अशी की सध्याच्या घडीला लोकांचे नेते त्यांच्या धर्मावर ठरले जातात. जे लोक धर्मावर वोट देतात किंवा त्यांना असं वाटतं की त्यांचा नेता त्यांचा धर्म वाचवेल, त्यांना मी सांगू इच्छितो की धर्म ही कुणाची मालकी प्रॉपर्टी नाहीये ज्याला वाचवण्याची गरज आहे. मुळात तुमचा धर्म ही तुमची पर्सनल आंतरिक गोष्ट आहे. बुद्ध म्हणतो स्वतःचा दिवा स्वतः बंद, कारण बुद्धाला माहिती होतं की दुसऱ्याच्या दिवावर आपण कधीच वाट शोधू शकत नाही. तुम्ही स्वतःला नक्की विचारा की तुमचा धर्म एवढा छोटा आहे का की ज्याला वाचवण्याची गरज आहे. आणि अजून एक विचारा की धर्माच्या नावाखाली एवढे वोट दिले, एवढा सपोर्ट केला, पण तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपलेत का? मला तुम्हाला कोणतंही आध्यात्मिक ज्ञान द्यायचं नव्हतं, पण ह्यावर विचार नक्की करा. आणि मी हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला होता की इथून पुढे आपण लोकांना कायद्याच्या भाषेत एक्सपोज करायचं, आणि फक्त मी एकटाच नाही तर तुम्ही पण करायचं. इथून पुढे आपण आपले अधिकार जाणून घ्यायचे आणि आपल्या हक्कासाठी आवाज उचलायचा. एवढं सक्षम बनायचं की आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही, भले तो कितीही मोठा नेता असू दे. आणि त्यासाठी आपल्याला आपले हक्क जाणून घेणं खूप जास्ती गरजेचं आहे. मी इथून पुढे संविधानिक हक्कांवर बोलणार, गरिबाच्या गळचेपीवर बोलणार, आणि मीच नाही तर माझ्यासोबत प्रत्येक माणूस बोलणार. इथून पुढचा प्रवास बदलाचा आणि क्रांतीचा असेल. त्यामुळे शेवटी म्हणतो की या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या बॅकअप अकाउंटलाही फॉलो करायला विसरू नका. इथं मी एक पोल देतो, त्या पोलवर तुमचं वोट नक्की द्या, आणि माझ्या या विचारांवर तुमचे विचार कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.